नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा विषय बसाल्ट बांधकाम आणि चिरे बांधकाम यामध्ये फरक काय आहे आणि फाउंडेशनसाठी बसाल्ट दगड बांधणं किंवा बसाल्ट मशिनरी बांधणं, काळ्या दगडाची बांधकाम करणं योग्य आहे की चिरे बांधकाम करणं योग्य आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, आपण घर बांधत असताना फाउंडेशन महत्त्वाचं असतं. मग ते RCC बिल्डिंग असेल किंवा लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन असेल, तर फाउंडेशनला कोणतं मटेरियल, वॉलिंग मटेरियल वापरायचं, असे अनेक प्रश्न आपल्याला विचारत असतात आणि त्यांचं उत्तर देण्याकरिता मित्रांनो हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्ही जर घर बांधत असाल आणि खास करून लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करत असाल तर फाउंडेशन कोणत्या प्रकारचं करावं, तर त्याबद्दलची माहिती आपण सांगतोय. मित्रांनो, बसाल्ट दगड जो आहे, काळा दगड जो आहे, तो प्रायमरी रॉक आहे, अग्निजन्य खडक आहे आणि तो टिकाऊ आहे, हार्ड आहे आणि सहजासहजी त्याच्यावरती कोरीव काम पण करता येत नाही असा हा तो टिकाऊ आहे. आणि जर तुम्हाला लोड बेरिंग स्लॅबचं घर बांधायचं असेल तर चिरे बांधकाम फाउंडेशनला करण्यापेक्षा काळ्या दगडाचं किंवा बसाल्ट स्टोन मशिनरी तुम्ही करू शकता. कारण बसाल्ट स्टोन मशिनरी ही चिरे बांधकामापेक्षा मजबूत बांधकाम आहे. चिरा हा सॉफ्ट आहे, चिरा पाणी शोषून घेऊ शकतो. त्यामुळे फाउंडेशनला चिराचं बांधकाम करण्यापेक्षा, लॅटराइट स्टोन मशिनरी करण्यापेक्षा तुम्ही काय करा, बसाल्ट मशिनरीचा वापर करा. आणि बसाल्ट मशिनरीचं जे रेट आहे मित्रांनो, काही भागामध्ये बसाल्ट मोठ्या प्रमाणात मिळतात, त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात सुद्धा पडणार आहे चिऱ्यापेक्षा. कारण चिरा तुम्हाला कोकणातच मिळतो, कोस्टल एरियामध्येच मिळतो. त्यामुळं चिरे बांधकाम तुम्हाला बऱ्याच वेळेला चिरा महाग मिळत असेल तर त्या ठिकाणी फाउंडेशनचं जे बांधकाम चिऱ्यामध्ये करायला गेला तर ते महागच पडणार आहे. त्याच्यापेक्षा तर त्या ठिकाणी लोकल अवेलेबल बसाल्ट स्टोन असेल तर तो स्वस्त पण होणार आहे किंवा तुम्ही मागवून सुद्धा हे करू शकता आणि जवळपास दोन्हीचा पण रेट सेमच पडतो मित्रांनो. आणि पण फाउंडेशन जे बसाल्ट स्टोन मशिनरीचं जे फाउंडेशन आहे ते मजबूत असतं. आणि चिरे बांधकाम कुठं केलं जातं, जिथं चिरा अवेलेबल आहे कोकणामध्ये त्या ठिकाणी लोड बेरिंग कन्स्ट्रक्शनला चिरे बांधकाम केलं जातं. कारण त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चिरा मिळतो, स्वस्त मिळतो, त्यामुळे चिरे बांधकाम आणि ते पण आत्रच बांधकाम केलं जातं. तर बसाल्ट जे आहे ते बसाल्टचे बांधकामचा जो दर आहे, बरेच जण विचारत असतात की बसाल्ट मशिनरीचं बांधकामाचा दर काय आहे. तर मित्रांनो, मजुरीचा जो दर आहे तो ब्रासवरती असतो. ब्रास म्हणजे 100 घनफूटचा एक ब्रास असतो आणि ते एका ब्रासला साधारणतः 4,000 ते 4,500 रुपये मजुरी घेतली जाते, मटेरियल वेगळं. आणि त्या हिशोबानं तुमचे जे काही लांबी, रुंदी आणि उंची असते किंवा खोली असते त्याचा गुणाकार करून जे घनफूट काढलं जातं, 100 घनफुटाचा एक ब्रास असतो. जर 300 घनफूट बांधकाम झालं तर 3 ब्रास झाले. अशा पद्धतीनं तुम्ही बांधकाम करून घेऊ शकता. आणि काळ्या दगडाचं काम निश्चित हे चिरकाल टिकणार आहे आणि तो प्रायमरी रॉक आहे. आणि जो दुसरा प्रकार जो चिऱ्यामध्ये जे बांधकाम आहे तो चिरा हा सेडिमेंटरी रॉक आहे आणि त्यामुळे तो सेकंडरी रॉक आहे. तो कम्पॅरेटिव्हली हा सॉफ्ट असतो काळ्या दगडापेक्षा. आणि म्हणून कोकणामध्ये जर बांधकाम तुम्ही करत असाल तर तुम्ही चिऱ्याचं फाउंडेशन करू शकता, लॅटराइट स्टोन मशिनरी करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर काय तुम्हाला बांधकामाबद्दलचे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर विचारू शकता. आणि चिरे बांधकामाचा दर मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. जर साधं बांधकाम असेल तर प्रति नग 25 रुपये चिरा हा वापरला जातो ग्राउंड फ्लोअरसाठी. फर्स्ट फ्लोअरला तो ट्रान्सपोर्ट उंचीवरती नेत असल्यामुळं आपल्याला त्याचा रेट 10 रुपयानं वाढतो प्रति नग. तर अशा पद्धतीनं हे बांधकाम करा तुम्ही. आणि लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करत असाल तर निश्चित फाउंडेशनचं जे बांधकामाची रुंदी आहे ती सुद्धा जाड असणं आवश्यक आहे. ते जवळपास 1.25 फूट ते 1.5 फूट रुंदीचं हे बांधकाम करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.